हाय हॅलो नमस्कार. तर मी आशा, आता माझ्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आशा करते सर्वांचं स्वस्त असताना, मस्त असताना आणि मजेत असताना. आणि प्रत्येक दिवस हे अंदाज जगा, हॅपी जगा, कारण कधी काय होईल सांगता येत नाही. आयुष्यामध्ये कोणाचा आता काही भरोसा राहिलेला नाही. त्यामुळे प्रत्येक दिवस हे हॅपी जगायचा, आनंदी जगायचा. तर आज आहे आषाढी एकादशी, तर त्यानिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आता करायचं होतं फराळ, तर खिचडी बनवली मी आणि त्याबरोबर झिरकं पण बनवलं आणि त्याबरोबर खजूर पण आणली होती. आणि उपवास असल्यावर काय होतं, किती खाल्लं तरी पण पोट भरत नाही, असं असतं तसं. पण उपवास हा धरलाच पाहिजे. तर मग आता करायचं आहे जेवण. त्यानंतर जायचं होतं दर्शनासाठी. कुठे जावं असा प्रश्न पडला होता. ॲक्च्युली काय झालं होतं, बाहेर खूप पाऊस चालू होता सकाळपासून, त्यामुळे बाहेर निघावं वाटत पण नव्हतं. त्यामुळे म्हटलं आता कुठे जावं दर्शनासाठी. तर फायनली ठरलं कोटमगावच्या देवीला जायचं. इथून जवळजवळ 20 किलोमीटर असेल, 20-25. तर लांब तर होतंच, पण मग दर्शनासाठी जायचं होतं. कारण मी 4-5 दिवसापूर्वीच म्हटलं होतं त्या देवीला दर्शनासाठी जायचं. त्यामुळे म्हटलं चला आज जाऊया. आज उपवास पण आहे आणि दर्शन पण होईल देवीचं. पण तिथं गेलो, तिथे खूप गर्दी होती. म्हणजे तिथे यात्रा पण भरलेली होती आणि पायी चालणारे पालख्या पण भरपूर आलेल्या होत्या. खूप खूप गर्दी होती दर्शनाला, म्हणजे खूप मोठी लाईन लागलेली होती. तर आम्ही आता फराळाचं करून म्हणजे घेतलं. त्यानंतर आम्ही दर्शनासाठी गेलो. तर मी मध्यस्थी गेले होते तेव्हा गर्दी नव्हती, म्हणजे थोडी होती पण जास्त नव्हती. आज गेलतो तर खूप गर्दी होती, खूप मोठी लाईन होती. तरी सुद्धा म्हणजे 1-1.5 तास लागलेला असं लाईनीमध्ये. तेव्हा दर्शन झालं. बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही किती गर्दी आहे. आणि लाईन पण खूप मोठी, म्हणजे माणसांचे 2 लाईन होत्या आणि लेडीजचे 2 लाईन होत्या. तर दर्शन म्हणजे छान झालं, म्हणजे लोटलोटी नाही, काही नाही, एकदम शांततेने दर्शन झालं. त्यामुळे काही अडचण आली नाही. तर इथे मस्तपैकी दर्शन, छान देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर मग आता निघालो. पाऊस तर चालूच होता, बघू शकता. तरीसुद्धा पावसामध्ये म्हणजे किती पालख्या आलेल्या होत्या दर्शनासाठी. आणि खूप गर्दी होती. पायी चालणारे म्हणजे भरपूर भाविक आलेले होते. पायी खूप लांबून आलेले होते दर्शनासाठी. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल चॅनल सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर करून घ्या, म्हणजे माझे व्हिडिओ बघायला भेटतील. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.